राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हरी द्वयी ठाईना सर्प जगत हे स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या दयांचे किर्या स्मरण सकळ विद्येचे होयाधिकरण ते चिवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 15वा देशकालाच्या कारणतेबद्दल। देशकालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार। हे देशकालाच्या कारणतेबद्दल चाललेलं जे व्याख्यान आहे, चाललेला जो विषय आहे, हा विषय काही शिष्याच्या गळी उतरत नाही। शिष्याच्या गळी उतरत नाही इतकंच नाही
तर जे जे मोठे मोठे पारमार्थिक आहे त्यांच्या सुद्धा गळी उतरत नाही. ज्याला आपण मोठे मोठे महाराज म्हणतो ना, त्यांच्या सुद्धा हा विषय गळी उतरत नाही. मोठ्या मोठ्याच्या तो झाल्या आयशा गती, तुका म्हणे सांगू किती. किती जणांच्या अशा गती झाल्यात. कशा गती? या कारणतेबद्दल. ही जी कारणता आहे, ही कारणता कोठे मानायची? आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता दिसती, ती कार्यता कुठे मानायची? जर देश कालाच्या ठिकाणी कारणता मानली तर वेदाला ते सहमत नाही आणि संतांनाही सहमत नाही. मग ही कारणता देश कालाच्या ठिकाणी जर मानली तर काय विरोध येतो? शास्त्र म्हणतं मायापासून देश काल आणि आकाशादी प्रपंच हे युगपत उत्पन्न झालेले आहेत. म्हणून देश कालाच्या ठिकाणी कारणता नाही. कशाची कारणता? आकाशादी प्रपंच सृष्टी जी आहे हिची कारणता. आता हे कार्य आहे ना, जगत कसं आहे? हा, मूल कसं आहे? कार्यरूप आहे मूल. आणि त्या मुलाची कारणता कोण आहे का नाही? म्हणजे कारणता ही कळाली, पण त्या मुलाची कारणता ती आई वडील आहेत असं शास्त्र सहमत नाही मानायला. आणि आपणाला अनुभवानं आई वडिलाच्या ठिकाणी कारणता प्रतीतीला येते. आणि शास्त्र म्हणतंय की आई वडील आणि मुलगा हे सोबतच उत्पन्न होतात. आणि मग आपणाला तर आई वडिलाच्या ठिकाणी कारणता येते. मग शास्त्र चूक सांगायले का आपल्याला बराबर कळा नाही? कारण वेदा इतकं शहाणं कोणी नाही. मग आपल्या ठिकाणी काहीतरी दोष असला पाहिजे. जर आपली श्रद्धा वेदशास्त्रावर संतावर असेल तर दोष आपल्या ठिकाणी आपणाला सहज मानावा लागेल. सहज, कष्टानं नव्हे, सहज आपल्या ठिकाणी दोष मानावा लागेल. बळच तर कोणीही म्हणेल, पण सहज आपल्या ठिकाणी दोष आहे असं आपल्याला मानावं लागेल. कारण वेदशास्त्रा इतकं संता इतके आपण शहाणे नाहीत. मग ते कोण्या हिशोबाने म्हणतात की माता पित्याच्या ठिकाणी पुत्राची कारणता नाही? अशी कोणती दृष्टी आहे त्यांच्या ठिकाणी की ती दृष्टी त्यांना लाभली म्हणून ते त्यांना सत्य समजलं आहे आणि ते सत्य समजल्याला जगाला सांगत आहेत? अशी कोणची दृष्टी आहे? तीच दिव्य दृष्टी म्हणतात त्याला. असं कोणचं ज्ञान आहे की त्या ज्ञानानं पाहिला असता कार्याची कारणता ही देशकालाच्या ठिकाणी नसते म्हणून? तेच अलौकिक ज्ञान आहे. त्यालाच म्हणतात आत्मज्ञान, त्यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान, त्यालाच म्हणतात अध्यात्मविद्या, त्यालाच म्हणतात ब्रह्मविद्या. ही विद्या सहसा कोणाच्या अंतःकरणामध्ये प्रगट होत नाही. कारण त्या विद्येला तिथं स्थायी होण्यासाठी अंतःकरण इतकं पवित्र लागतंय. पवित्रता वाचून त्या ठिकाणी ती बसतच नाही. कारण ते इतकं शुद्ध ज्ञान आहे, एवढं शुद्ध आहे की तेच फक्त शुद्ध आहे, बाकीचं काहीच शुद्ध नाही. इतकं शुद्ध आहे.
आणि त्या शुद्ध ज्ञानानं जर विचार केला तर आपणाला क्षणोक्षणाला ही जी प्रतीती यायली, ही दीर्घकालाची जी आपल्याला प्रतीती यायली असं वाटायलंय ना, ही दीर्घकालाची प्रतीती नाही, ही क्षणक्षणाची प्रतीती आहे. पण दीर्घकालाची प्रतीती आपणाला यायली असा आपला समज आहे, अशी आपली भ्रांती आहे. हे असा भास आहे. जगत प्रवाह रूपानं असतं. जगत स्थायी तर नाही ना, स्थिर आहे का? जन्मलेलं मूल म्हातारं होतं म्हणजे तो स्थिर आहे का? मग जन्मलेला मुलगा हा जी सुरुवातीची अवस्था आहे त्याची ती अवस्था राहते का? मग तो जर तरुण झाला तर अवस्थेमध्ये बदल झाला, आणि तरुणाचा तो म्हातारा झाला, अवस्थेचा बदल झाला. है की नाही? हे बदलत आहे. ही सृष्टी कशी आहे? आणि प्रवाहित आहे. म्हणून कालची सृष्टी आज मानता येईल का हो? हा नियम आहे का नाही? बसतो का नाही? पण आपल्याला वाटते का नाही कालचाच आज आहे म्हणून? मग हा दोष आहे का गुण आहे? हा दोषानं आपल्याला तसं वाटायले का गुणानं वाटायले? हा सत्वगुणाचा दोष आहे. हा कशाचा दोष आहे? हा सत्वगुणाचा काय आहे? हा दोष आहे. कालचा आज वाटणं आहे का नाही? बिंब हे प्रतिबिंबित करणं हा कुणाचा दोष आहे? का नाही? मग या सत्वगुणामुळं आपणाला पूर्वकाल हा वृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये राहतो आणि तोचाच आपणाला स्मरण होतं. त्याचंच काय होतं? स्मरण होतं आणि तेच आज दिसत. आणि अशीच आजची भूमिका चित्तामध्ये तयार होते आणि तेच उद्या. पण आजचं उद्या नाही. इतकंच नाही, एका क्षणामध्ये कोट्या वेळा सृष्टी बदलती. एका क्षणात एक अभंग आहे कोणचा तरी, मला येत नाही ते, पण आहे, वाचण्यात गेलेला आहे. एका क्षणामध्ये कोट्या वेळा सृष्टी होती, काहीतरी असा अभंग. म्हणजेच ही प्रतीती आपणाला जरी येत नसेल तरी पण, प्रतीती जरी नाही आली तरी लक्षवृत्तीनं हे जाणता येतंय. लक्षवृत्तीनं, आणि तेच सत्य आहे. आणि त्या सत्याचा निश्चय वृत्तीनं करणं हा आपला अभ्यास आहे. म्हणून हा अभ्यास करायला पाहिजे. असा जर अभ्यास केला मुमुक्षुनं तर त्याला आहे त्या अवस्थेमध्ये मोक्ष प्राप्त होतो. आहे त्या अवस्थेत, तो ज्या अवस्थेत असेल त्या, तो तरुण असो, बाला असो, म्हातारा असो, तो स्वप्नात असो, झोपेत असो का जागृतीत असो, असा जर त्या वृत्तीनं निश्चय केलेला असेल तर त्याला मोक्ष स्वरूप प्राप्त झालंय, तो मुक्त झाला असं म्हणायला काय हरकत नाही. पण हा निश्चय मुमुक्षुचा म्हणजेच या तर्कदृष्टीचा होईना, दोष असतो. म्हणून त्या दोषानं होत नाही. कारण काय? त्याला दोषच आहेत ना. आणि दोषाच्या जर बाहेर पडून जर तो निश्चय केला तर आहे का नाही? म्हणून हे जे शुद्ध ज्ञान आहे ते शुद्ध ज्ञान बाणायला कठीणच जातं.
कारण वृत्तीनं कधी तसा व्यवहार केलेला नाही. वृत्तीनं तसा व्यवहार कधीच केलेला नाही, म्हणजे ते संस्कार नाहीत. म्हणून त्या वृत्तीनं अंतःकरणामध्ये चित्तामध्ये तसं साठवणूक करावी. कशाची? त्या संस्काराची. वेदांत शास्त्र संस्काराची साठवणूक जर चित्तात झाली ना, मग जसं वेदांत शास्त्र सांगतंय तसंच आपलं अंतःकरण ही. अंतःकरणात जर ते संस्कार असतील तर आहे का नाही? जसं कॅसेटीमध्ये भरलं तर कॅसेट तीच पुन्हा बोलती, आहे का नाही? जसं लेकराला शिकविलं तसंच लेकरू वागत आहे, तसंच बोलत आहे. म्हणून हे संस्कार कमी आहेत आपल्या चित्तामध्ये. म्हणून आपणाला हा जो सिद्धांत आहे हा आरूढ होत नाही, प्रत्यारूढ होत नाही. म्हणून शिष्याला गुरुजीनं शेवटचं सांगितलं की बाबा रे, ज्या मायापासून देशकाल उत्पन्न होतात, प्रपंच उत्पन्न होतो, त्या मायेपासून देशकालाची उत्पत्ती होते. त्याच मायेपासून देशकालाची उत्पत्ती होते आणि ती आपल्याला प्रतीत जी येते आणि त्या ठिकाणी जी कारणता प्रतीतीत येते देशकालाच्या ठिकाणी, ती अनिर्वचनीय उत्पन्न होते. कशामुळं? त्या मायामुळंच. अनिर्वचनीय ती कारणता प्रतीतीला येते देशकालाच्या ठिकाणी. प्रतीतीला तिथं येते, पण तिथली का ती? म्हणजेच देशकालाला कारणता नाही. का? ते कार्य आहे म्हणून. देशकाल हे काय आहेत? कोणाचे कार्य आहेत? मायाचे कार्य आहेत. मग त्याचं कारण कोण आहे? माया आहे, हे का नाही? मग हे सगळे मायाचे कार्य आहेत ना बाकीचे. मग त्यांना म्हणायला पाहिजे होतं कारणता ही मायेच्या ठिकाणी का व्हायना पण आहे ना, मग मायाची कारणता म्हणायला पाहिजे होतं. ही कोणाची कारणता आहे? पण तसा म्हणायला आहे का तो? तो देशकालाची कारणता मानायला आहे का नाही? मग असं असताना जी देशकालाच्या ठिकाणी कारणता दिसते ती अनिर्वचनीय मिथ्या आहे. ते अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. हा सिद्धांत गुरुजीनं त्याला पटवून दिलाय. तरी पण त्याला तो सिद्धांत सांगितलेला पचनी पडला नाही. आता इतक्याच्या पुढं गुरुजीला काही सांगता येईल का? आता इतक्याच्या पुढे काही सांगायचं शिल्लकच नाही ना कारणतेबद्दल. कारण शेवटी देशकालाची सुद्धा ही कारणता नाही, ही मायेची कारणता आहे असं ते म्हणले नाहीत. पण मायेपासून झालेत म्हणले आपल्याला इतकं कळायलंय की हे याचं कारण कोण आहे? मायाच आहे. पण माया जर म्हणले असता तो, तर माया ही अनिर्वचनीय अगोदरच सांगितलेली. म्हणून ती कारणता अनिर्वचनीयता व्हायली. हा, मग आपल्याला या ठिकाणी देशकाल कारण वाटायलेत प्रत्यक्षानं. माया कुठे प्रतीतीला यादी कारणता म्हणून. मग आपल्या ठिकाणी जे दोष आहे का तो विषय घेतलाय शास्त्रकाराने. नाही तर मायाच्या ठिकाणच कार्य कारणता त्या ठिकाणी काय करायला पाहिजे होती? बाधित करायला पाहिजे होती. मायाचं स्वरूप सांगितलं की कारण त्याचं स्वरूप कळालं असतं की स्वरूप हे कारण त्याचं स्वरूप कसं आहे म्हणून. जशी माया आहे तसं कारण आहे. पण आपल्याला मायाची प्रतीती नाही कारणता आहे म्हणून. कारण प्रत्यक्ष आहे का माया कारण? प्रत्यक्ष कारण नसल्यामुळे आपला तिथे विश्वास नाही. आपला मायाच्या ठिकाणी विश्वास नाहीच ना. कारण माया प्रतीतीला आपल्याला आलीच नाही कारणता म्हणून. मायाच्या ठिकाणी कारणता आपल्याला प्रतीतीला आलीच नाही का? तर मायाच कळाली नाही ना. आणि कारणता दिसायली. मग
मायाची जी कारणता आहे का, ती कारणता ते कारण न कळाल्यामुळं त्याच्या कार्याच्या ठिकाणी दिसेल. त्याच्या कार्याच्या ठिकाणी मग देशकाल हे कार्य आहेत. मग त्याच्या ठिकाणी आपणाला ते कळाना म्हणून तिथवर नजर पोहोचाना म्हणून तिथं थांबली आपली नजर, आपली बुद्धी तिथपर्यंत चालली म्हणून तिथंच मानायलो. आणि त्याच्या पुढे आपण बुद्धी केल्यावर मग माया काय झालं ना मानायला. मग शास्त्र तेच सांगत आहे की देशकालाच्या ठिकाणी नाही बाबा, पण कोणाच्या ठिकाणी अजून काय म्हणले नाहीत गुरुजी, याच्या ठिकाणी याची कारणता आहे म्हणून. संसार हा कोणाच्या ठिकाणी मानावा? हा संसार मागे विषय गेला होता, ब्रह्माच्या ठिकाणी आहे का संसार? मग कोणाच्या ठिकाणी मानावा? दोरीमध्ये सर्प आहे का? दोरीपासून सर्प होतो का? मग सर्प कोणाच्या ठिकाणी मानायचा? हाच प्रश्न, असाच प्रश्न. म्हणून अजातवाद सांगितला. संसार हा कालत्रयी झालाच नाही, हेच आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागेल. ज्ञान अजातवादच समजून घ्यावा लागेल. आणि जर समजत नसेल तर विवर्तवाद सांगितलाय उपाय म्हणून. मग काय उपाय सांगितलाय? हा संसार प्रतीतीला येतोय, मग याची वाट कशी लावायची? मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त. मग मायाचा परिणाम होण्यासाठी विवर्ताची गरज लागते आणि त्याचा विवर्त मायेमध्ये आपोआप होतोय. मायेमध्ये आणि मायेत विवर्त व्हायला हे त्याला सुद्धा त्याला कुठं माहित आहे? कारण त्याचं आधी तिथं अस्तित्व होतच ना, है का नाही? म्हणून मायेला सुद्धा त्याचा विवर्त, हे चैतन्याला सुद्धा त्याचा विवर्त व्हायला हे माहित नाही. पण ज्या वेळेस ते विवर्त मायेमध्ये झाला त्यावेळेस त्या ठिकाणी चैतन्यामध्ये आणि त्या उपाधिवान मायेमध्ये अंतःकरण निर्माण झालं. तिथं काय झालं है का नाही? मग तिथं ज्ञानाची, विशेष ज्ञानाची उत्पत्ती झाली आणि त्या ज्ञानाच्या योगानं कळायले की चैतन्याचा विवर्त आहे बाबा. आपण जे आहोत ते चैतन्य रूपच आहोत आणि आपल्या अधिष्ठानावर सर्व संसार आहे का नाही? हे कधी कळालंय? विशेष ज्ञानाला आलो तेव्हा कळालंय. पण ज्या वेळेस मायाची त्या ठिकाणी अस्तित्व नव्हतं, मायाचा लय होता, त्यावेळेस आपणाला आपण ज्ञान रूप आहोत, विवर्त होतो, याच तरी ज्ञान आहे का? म्हणजेच आपलं स्वरूप हे सामान्य स्वरूप आहे आणि ते सामान्य स्वरूप मायेच्या योगानं विशेषत्वालाही आलंय आणि विशेषत्वाला आलं की मग कळत आहे की मी चैतन्य रूपाच आहे आणि मला ही लागलेली उपाधी आहे, त्याच्यामुळं मी विशेष ज्ञानामध्ये प्रविष्ट झालो आहे का नाही? मग हे असं कळायचं तर मी संसारिक आहे, मी कर्ता आहे, मीच भोक्ता आहे, मी जीव आहे, मी देहवान आहे, हे विपरीत ज्ञान झालंय पुन्हा त्याला. कशामुळं? संगतीमुळं. हे विपरीत ज्ञानाला ते ज्ञानवान ब्रह्म, ज्ञानवान चैतन्य, तेच विपरीत ज्ञानाला प्राप्त झालं है का नाही? मग हे शास्त्र सांगतंय ते ज्ञान हे कधी कळन त्या जीवाला? जोपर्यंत तो उपाधीचा विचार करत नाही आणि स्वरूपाचा विचार करत नाही तोपर्यंत त्याला सत्य ज्ञान कधीच होणार नाही. म्हणून गुरुजी म्हणले की बाबा ही जी कारणता दिसायली ही कारणता अनिर्वचनीय मिथ्या आहे. कुठलची? देशकालाच्या ठिकाणी जी दिसायली कारणता, ती कारणता त्याच्या ठिकाणी नाहीच वास्तविक बघितलं तर. असं म्हणल्यावर त्याला वाटलं
गुरुजी शेवटी त्यांचा हट्ट सोडिनात. कारण तर नाहीच म्हणाले देश कालाची, आणि इथं तर मला अनुभव आहे. एकट्याला आहे का पुन्हा? सगळ्या जगाला अनुभव आहे. कारण कोकणामध्ये काल काय म्हणला होता? कोकणात भात पिकतो, आहे का नाही? आणि मराठवाड्यामध्ये ज्वारी पिकते. हा, वैशाख ज्येष्ठामध्ये आंबे येतात. मग हे देश काला वाचू नये का? काल आहेच नाही याला कारण. मग ही कारणता त्या देश कालाला न देता हे काय म्हणतात, त्याची कारणता नाहीच, तर त्याला कारणता द्यायची कशी? पण प्रत्येक पदार्थ हा मायेचा अनिर्वचनीय उत्पत्तीचा प्रकार आहे. याच त्याला भान व्हायना झाले, म्हणजे त्याला यथार्थ रूपानं अनिर्वचनीय ख्याती कळाली नाही. यथार्थ रूपानं म्हणजेच अनिर्वचनीय ख्यातीचं प्रमाज्ञान झालं नाही, है का नाही? म्हणून तो गुरुजीला आज इतका अडविण्याचा प्रयत्न करतो की गुरुजीला हो भरावंच लागतंय, भरावंच लागत आहे. त्याच्या अधिकारानुरूप त्याचा अधिकार याला प्राप्त व्हाय नाही, म्हणून एक पायरी गुरुजी खाली उतरतात, पण त्याचं समाधान करतातच. पण उतरूनच करावं लागतंय, कारण हा कनिष्ठ अधिकारी आहे. हा तत्वदृष्टी आहे का? इतका जरी शहाणपणाचे प्रश्न करीत असल तरी पण तो कनिष्ठच अधिकारी आहे. कनिष्ठ म्हणूनच इतके प्रश्न व्हायले. तर आणि जास्त प्रश्न का उत्पन्न होतात? कळत नाही म्हणून. जास्त प्रश्न उत्पन्न होण्याचं कारण कळत नाही म्हणून. कळाल्यावर कशाला प्रश्न उत्पन्न होईल? हा, मग जर काहीही म्हणू लागला, जर समजा त्याचं उत्तर देऊनही त्याला पटत नसेल, तर मग त्याला त्याच्या सोयीसारखं उत्तर द्यावं लागतं. कोणाच्या? हा, विचारणाऱ्याच्या सोयीसारखं. मग खरं उत्तर तर जमानानं, पण सोयीसारखं दिलं तरी हुटकून येते. पुन्हा कधीतरी आणखी आपण मूळ जे काही विषय सांगायचा आहे सिद्धांताचा, तो त्याला कधी ना कधीतरी प्राप्त व्हावा, पण त्याला तोडीत नाहीत. त्याला तोडीत नाहीत. थोडस खाली उतरून गुरुजी शेवटी त्याला देतात, पण त्याला खूप बोलू देतात. तोपर्यंत ते गपचिप राहतात, काही बोलत नाहीत. कारण याच्या पुढं काय बोलायसारखं नाहीच, पण याच्यावर तो काय बोलतो हे गुरुजी मात्र निमूटपणानं ऐकून घेतात. त्यावेळेस तो म्हणतो, गुरुजी, जो पदार्थ झाला नाही तो प्रति त्याला येतो का? जो पदार्थ झालाच नाही तो प्रतीला येत नाही, असा तुमचा सिद्धांत आहे का नाही? मग त्याची प्रतीती होत नाही, जे उत्पन्न होतच नाही त्याची प्रतीती होत नाही, हा एक सिद्धांत आहे का नाही? आहेच ना, असा म्हणतो तो प्रश्नार्थक. हा, आहे का नाही? त्यावेळेस गुरुजीनं ह म्हणून हा असं गुरुजी म्हणाले. मग म्हणतो, बरं, न झालेल्याची प्रतीती मानली, न झालेल्याची जर प्रतीती मानली, न झालेला पदार्थ जर दिसला,
न झालेलीच प्रतीती तर येतच नाही हा तुमचा. आणि जर दिसला तर त्या ठिकाणी काय मानायचं मग? नाही नाही, ते पदार्थच काय आहे, उत्पन्न होतच नाही पण दिसायला आहे. मग इथं अनिर्वचनीय ख्याती मानावी ना, पण तो कुठे मानायला अनिर्वचनीय ख्याती? तो काय म्हणतो, याला असत ख्याती म्हणल्याखेरीज गत्यंतर आहे का? याला असत ख्याती मानावी लागेल. नसलेला पदार्थ आहे ना ते, जो पदार्थ नाहीच पण तो प्रतीतीला यायला नाही ना, ते त्याचं स्वरूप कसं आहे? नाही. वंद्यापुत्राचं स्वरूप कसं आहे? नाही. मग वंद्यापुत्र दिसतो का? आणि जर समजा उत्पन्न न होणारा पदार्थ जर प्रतीतीला आला तर ती प्रतीती असत ख्याती म्हणून निर्वाह करायला काय हरकत आहे? असत ख्याती याला काय म्हणायचं? असत ख्याती. आणि त्या असत ख्यातीचा अंगीकार करावा लागेल. म्हणजे पदार्थ नाहीच हा. म्हणून जगताविषयी असत ख्यातीवाद्याचं काय मत आहे? जगत झालंच नाही ते म्हणताय ना, अत्यंत असत सगळं शून्य. हा, शून्य शून्यमय सगळं, उत्पत्त काही झालं नाही, काही होत नाही आणि प्रतीतीला बी येत नाही. हा, प्रतीतीला येत आहे असं त्याचं मत आहे, कारण दिसायले नाही. म्हणजेच जर पदार्थ नसेल आणि तो पदार्थ प्रतीतीला यालाय तर मग त्याला कसं समजायचं? कोण्या ख्यातीमध्ये घालायचं? असत ख्यातीमध्ये घालायचं. हिचा अंगीकार करावाच लागतो. पण तुम्ही काय म्हणता पुन्हा, जर आम्ही याला असत ख्याती असं जर म्हणलो तर तुम्ही लगेच काय म्हणतात मग? माग दंडका घेऊन लागतात की अरे असत ख्याती नाहीये, दिसायला नाही. मग असं काठी घेऊन माग लागल्यावर मग तुम्ही म्हणतात की असत ख्याती मधला पदार्थ प्रतीतीला यायला नाही पाहिजे. आता वंद्यापुत्र कसा आहे? अत्यंत असत रूप आहे का नाही? तो प्रतीतीला येतो का? आणि मग पदार्थ तर प्रतीतीला यायलेत नाही, विषय तर प्रतीतीला यायलेत ना, जगत प्रतीतीला यालय ना. हा, प्रतीतीला यालय ना ते. वंद्यापुत्र येतय का? मग त्याला म्हणतात असत. पण नसलेला पदार्थ नाही, पदार्थ हे मान्य पण दिसायलाय ना, मग त्याला काय म्हणा? असत ख्याती म्हणता येते का? हा, मग त्याला अनिर्वचनीय ख्याती मानावं लागन का नाही? हा, पण तो म्हणतो ते कुठं मानायला अनिर्वचनीय ख्याती? तो म्हणतो मग अन्यथा ख्यातीचा अंगीकार केल्याशिवाय, अन्यथा ख्याती मानल्याशिवाय गत्यंतरच नाही. कारण असत ख्याती मानता येत नाही, कारण पदार्थ दिसायलाय, प्रत्यक्ष पदार्थ. म्हणून असत ख्याती म्हणता येत नाही. अंगीकार करायला गेलं तर तिचा बाद व्हायलाय. असत ख्यातीचा काय व्हायलाय? टिकायलंय का ते असत ख्याती मत? टिकाणा झाले. मग न झालेल्याची प्रतीती मानली तर असत ख्यातीचा अंगीकार होऊन वंद्यापुत्राची प्रतीती मानावी लागेल. ती तर होत नाही. मग आता देशकालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नाही. देशकालाच्या ठिकाणी कारणता नाहीच. तर देशकालाच्या ठिकाणी कारणता मायाबलाने ही प्रतीतीला येऊ नये, मायाच्या प्रभावानेही होय का नाही? नाहीच त्याच्या ठिकाणी तर कशी दिसाव? नाहीच ना. पण त्या ठिकाणी असत ख्याती म्हणता येत नाही. असत ख्यातीने निर्वाह करता येतो का? नाही. देशकालाच्या ठिकाणी दिसती ना कारणता, दिसायली ना कारणता. कुठं? देशकालाच्या ठिकाणी.
मग त्या ठिकाणी अन्यथा ख्याती मानावी लागेल. कारण असत ख्याती जमत नाही आणि अनिर्वचनीय ख्याती आम्हाला मान्य नाही, मला मान्य नाही. कारण अन्यथा ख्याती या ठिकाणी मानल्याखेरीज गत्यंतर नाही असा शिष्य म्हणतो. देश कालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल तर देश कालाच्या ठिकाणी कारणता मायाबलानेही प्रतीतीला येऊ नये, हे का नाही. जर नसेलच तिथं तर मग दिसूच नाही तिथं. आता इथं एखादा आपल्या ठिकाणी जर समजा आता 5वा 6वा माणूस इथं नाही तर दिसूच नाही ना ते. हा नाही म्हणून कुठं दिसायला, हा नाही म्हणूनच दिसायला ना. हा दिसना ना ते, दिसत ना ते. मग नसलेला पदार्थ दिसत नाही. पण जर समजा एखादा दिसलाच मग त्याला काय म्हणायचं, अनिर्वचनीय म्हणावं लागेल का नाही. ह्याच्याबद्दल काही नव्हता पण दिसायला, आणि मग कसं आहे तर हे अनिर्वचनीय, पण त्याला अनिर्वचनीय ख्याती नाही म्हणतो, तो अन्यथा ख्याती मानायचा. मग तो म्हणतो देश कालाच्या ठिकाणी कारणता मायाबलाने प्रतीतीला येणार नाही, आणि प्रतीत तर होते तिथं ती कारणता प्रतीतीत होती, दिसती, असा प्रत्यक्ष सर्वांचा अनुभव आहे. असं सगळ्यांनाच वाटतंय ना. आता असे आपण म्हणाल की आता हे अगोदर जे सांगितले ते कसं सांगितलंय तुम्ही, ज्याच्या ठिकाणी कारणता नाही म्हणून सांगायला तर तिथं कारणता नाही म्हणल्यावर किती अडचण येते ही त्यानं दाखविली. म्हणजे कसं अडचणीत घातलंय, कसं कोंडलंय बघा. गुरुजीला कसं कोंडलं त्यानं, असंच ख्यातीनं कोंडायला गेला तर ते म्हणतो तुम्ही सुटायला, याच्यातून सुटायला. पण दुसरा एक त्याला दरवाजा असा आहे की त्याच्यातून तुम्हाला सुटणं होणार नाही. कोणता? अन्यथा ख्याती. कारण देश कालाच्या ठिकाणी कारणता मायाबलानेही प्रतीतीत होणार नाही. मायाबलाने नसलीच तिथं तर वस्तू, ती कारणता तिथं नसलीच तर माया बी कुठून दाखविणार आहे, असं त्याचं म्हणणं आहे. पण माया काय करीत नाही हे त्याला कुठं माहित आहे. काय करीत नाही माया, मायाला काय करा येत नाही, मायानं काय दिसत नाही, मायानं काय नसतंय, मायानं काय नसतंय. काही तुम्ही काही कल्पना करा, ती मायानं उत्पन्न होतच. जरी जागृतीत नाही दिसलं तरी स्वप्नात का व्हायना पण ती माया दाखविणारच, है की नाही. तुम्ही जशी कल्पना करता तसं होतंय. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात इच्छिले पावलो, कारण तशी आम्ही कल्पना केली तो का म्हणे धन्य झालो. जशी आपण इच्छा करू तसं प्राप्त होतंय, है की नाही. मग आता आणखी कशी त्याला अडचणीत टाकतो पाहते, गुरुजींना कसा अडचणीत टाकतो. आता आपण असे म्हणाल की आता यानं हे कोंडी घातली ना, ह्या कोंडीवर तुम्ही असं उत्तर देता बर का, म्हणजे अगोदरच ते काय करायला आहे, अंदाज काढाय उत्तर असं देतात. तुम्ही असं म्हणता, तुम्हाला तसं बी म्हणता येणार नाही. आधीच बोलायच्या आधीच कवाड बंद, बोलू सुद्धा देणं, ते स्वतःच म्हणायला तुम्ही असं म्हणता ना आता याच्यावर, पण तुम्हाला तसं बी म्हणता येणार नाही. म्हणजेच आता आपण असं म्हणाल की सर्व प्रपंचाचे कारण ब्रह्मच आहे, म्हणजे कारण आता ब्रह्माच्या ठिकाणी तुम्ही सांगणार. तुम्ही कारण आता कुठे दाखविणार. आता आम्ही जर तुम्हाला विचारलं ही कारणता कोणाची,
तर तुम्ही काय उत्तर देणार गुरुजीला? जर समजा तो म्हणाला, तुम्हाला आम्ही विचारलं की ही कारणता कोणाच्या ठिकाणी, मग तुम्ही कोणाच्या ठिकाणी सांगणार? ब्रह्माच्या ठिकाणी सांगणार. गुरुजी म्हणले का ही ब्रह्माची कारणता आहे? होय, मनानच म्हणायलाय का नाही? मग गुरुजी म्हणते का ही ब्रह्माची कारणता आहे म्हणून? मग ब्रह्माच्या ठिकाणी कारणता असेल का? मग त्यानं कसं धरलंय ग्रहित? हा, त्याला वाटायले गुरुजीचं असं म्हण आहे की सगळं हे सर्व एकच सत्ता मानतेत ना ते, मग त्या सत्तेमध्ये सर्वश्रेष्ठ असणार जे ब्रह्म आहे मग तेच सगळ्याला कारण आहे, असं गुरुजीच्या ध्यानामध्ये असल उत्तर द्यायचं की कारणता कोणाची आहे? मग ब्रह्माची आहे. मग तो म्हणतो आता आपण असे म्हणाल की सर्व कारण ब्रह्मच आहे, प्रपंचाचे सर्व प्रपंचाचे कारण ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. तुम्ही असं म्हणता ही कारणता देशकालाच्या ठिकाणी जी दिसायली ना ती ब्रह्माची आहे, ती ब्रह्माची आहे. पण ब्रह्माचं अज्ञान झाल्यामुळं, ब्रह्माचं ज्ञान नसल्यामुळं त्याचीच कारणता आपणाला देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला यायली असं म्हणता तुम्ही. पण तो म्हणतो तसंही तुम्हाला म्हणता येणार नाही. देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीत होते, वस्तुतः देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. तुमचं काय म्हणणं आहे? देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही, तर असे आपणास म्हणता येणार नाही. देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही, तर असे आपणास म्हणता येणार नाही. देश कालाच्या ठिकाणी कारणता नाही, तर कारणता कुठे आहे? ब्रह्माची आहे, त्याची आहे, है का नाही? आणि ती ब्रह्माची कारणता कुठे प्रतीतीला यायली? देश कालाच्या ठिकाणी यायली. असंही तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण जसे देश कालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, देश कालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, तसे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे, है का नाही? म्हणजेच ब्रह्म सर्व वस्तूला अधिष्ठान आहे, है का नाही? दुसरा अधिष्ठान आहे का? नाही. म्हणून तुम्ही म्हणता की सगळ्याला अधिष्ठान ब्रह्मच आहे, म्हणून ब्रह्माचीच कारणता आहे. तसे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग फक्त देशकालातच कारणता प्रतीती का व्हावी? मग मला असं म्हणायचंय गुरुजी, जर ब्रह्माच्या ठिकाणी जी कारणता आहे ती कारणता देशकालाच्या ठिकाणीच का प्रतीती व्हावी तिची? जर ती ब्रह्माची कारणता आहे ना, तर मग देशकालाच्या ठिकाणीच का म्हणून प्रतीती व्हावी, इतर वस्तूच्या ठिकाणी का होऊ नये? मग ती कारणता आकाशादी पंचमहाभूताच्या ठिकाणी बी असायला पाहिजे होती. म्हणजे ज्या ज्या वस्तू आहेत त्या कार्य प्रतीतीला येऊच नाही, कारणच प्रतीतीला येऊ. सगळ्या वस्तू कशा दिसाव्यात? कारण रूपानं. सगळ्याच्या ठिकाणी कारणता दिसावी, कार्यता. कारण ब्रह्मापासून ते कारण काय आहे? ब्रह्म आहे. मग तेच त्याच्यामध्ये देशकालामध्ये प्रतीती राहिली, मग सगळ्यातच येवाव ना. जर समजा आईला तर मुलं सगळे सारखेच आहेत ना, मग तसं ब्रह्माला सगळं सारखंच असावं. मग आवडा निवड ब्रह्माच्या कारणतेमध्ये का? मग देशकालाच्या ठिकाणीच कारणता का दिसावी? इतर वस्तूच्या ठिकाणी जे कार्यरूप वस्तू आहेत त्याच्या ठिकाणी कमून कारणता दिसाना. एखाद्या आईला जर 2 मुलं असतील, एक लहान मुलगा 10 वर्षाचा आणि एक मुलगा 5 वर्षाचा,
दोघही शाळेत चालले तर दोघाचे डबे भरले तर एकाच्या डब्यामध्ये 2 पोळ्या येतात, एकाच्या डब्यामध्ये 1 पोळी आहे, एकाच्या डब्यामध्ये मग अशी भिन्नता का? माईच्या ठिकाणी भेद असावा का लेकराच्या ठिकाणी? दोघाला समान द्यावी का नाही? त्या मायला जर म्हणलं असा भेद का? सर्वच ठिकाणी तुमची कारणता यायला पाहिजे, तुमची माया सर्व ठिकाणी दिसायला पाहिजे, दोन्ही मुलाच्या ठिकाणी तुमचा भाव समान दिसायला पाहिजे, तर विषम भाव का? कारण है की नाही? मग याच्यावरून ठरविता येते का विषमता? तसं एक कार्य रूप आहे आणि एक कारण रूप आहे. पण जे कारण रूप आहे का ते केवळ कारण नाही ना, त्याला बी कारण आहे दुसरं, म्हणून ते बी कार्यच आहे. ते बी कसं आहे, जे कारण दिसायले ते सुद्धा कार्यच आहे का नाही? मग ही जी कारणता आहे, ही कारणता एकाच्याच ठिकाणी म्हणजेच देशकालाच्याच ठिकाणी का प्रतीतीला यावी? इतर कार्यामध्येही प्रतीतीला यायला पाहिजे. देशकालातच कारणतेचा कारणता प्रतीतीत व्हावी व अन्य पदार्थात कार्यता प्रतीतीत व्हावी. दुसरीकडे कार्यता प्रतीतीत यायली आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता यायली. मग आलं तर दोन्हीच्या ठिकाणी कारणता यावी, नाही तर दोन्हीच्या ठिकाणी कार्यता यावी. असे का व्हावे? असं का म्हणून व्हावं? असं व्हायला नाही पाहिजे. शिवाय ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीत होते असं तुमचं काय आहे? मत आहे. आता म्हणलीत का ते? पण ग्रहित धरलंय ते, नाही ग्रहित शंका आहे. असं जरी तुम्हाला वाटलं तरी या म्हणण्याने तुमच्या काय होईल? अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत होणार नाही. कशामुळं? जर देश कालाच्या ठिकाणी प्रतीती होते, वास्तविक पाहता देश कालाची त्या ठिकाणी कारणता नाही, फक्त प्रतीती पुरती तिथं सत्ता आहे तिची. वास्तविक पाहता ती कारणता कोणाची? ब्रह्माची आहे. आणि जर असं मानायचं असेल तर ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते असं जर असेल तर या म्हणण्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखे होणार नाही का? इथं अनिर्वचनीय ख्याती कशी मानता येईल? मग अन्यथा ख्याती म्हणजे काय? ज्ञान होणे, उत्पत्ती होणे, याला म्हणायचं अन्य रूपानं अन्य वस्तूची अन्य रूपाने प्रतीती येणे, याला म्हणायचं अन्यथा ख्याती. मग अन्याची जी कारणता आहे ती अन्याच्या ठिकाणी दिसायली म्हणल्यावर मग अन्यथा ख्यातीच मानावी लागेल का नाही? ब्रह्माची कारणता जर देश कालाच्या ठिकाणी दिसत असल तर मग अन्यथा ख्याती स्वीकारल्यासारखं होणार नाही का? पण तुम्ही अन्यथा ख्याती स्वीकारतात का? त्याच्यात तुम्ही काय केलाय? बात केलाय. तुम्हाला तर ती मान्य ना, तुम्ही अनिर्वचनीय ख्यातीच सांगतात. देशकाल कारण नाहीत, ब्रह्म कारण आहे असं जरी तुमचं म्हणणं असलं, त्या ब्रह्माच्या ठिकाणी कारणता ब्रह्माहून अन्य जे देशकाल त्याच्या ठिकाणी प्रतीतीत होते. अशा प्रकारच्या अन्यथा ख्यातीचा स्वीकार होईल. पण सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही.
सिद्धांत मतामध्ये अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे का? मग सिद्धांत मत कशाचा स्वीकार आहे? अनिर्वचनीय ख्यातीचा, आहे का नाही? म्हणजे सिद्धांत मत हे कोणती ख्याती सांगतंय? अनिर्वचनीय ख्याती सांगतंय, आहे का नाही? आणि इतर ख्यात्यांना दुर्बळ मानते, आहे का नाही? खरा अर्थ त्या ख्यात्यानं निघत नाही आणि अनिर्वचनीय ख्यातीनंच खरा अर्थ निघतो. जर या स्थानी अन्यथा ख्याती मानली, जर आता इथं ह्या कारणतेबद्दल जो विषय आपला चाललाय त्या कारणतेबद्दल जर आपण अन्यथा ख्याती जर मानली, तर सुक्तीच्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी, खोडाच्या ठिकाणी जे पदार्थ उत्पन्न होतात, दोरीच्या ठिकाणी सर्प, सुक्तीच्या ठिकाणी रजत, स्थाणूच्या ठिकाणी पुरुष, हे जे उत्पन्न होतात त्या ठिकाणी तुम्ही अनिर्वचनीय सांगता, अन्यथा ख्याती का सांगत नाहीत? अन्यथा तेच आहे ना. मग अशी शंका करणारा किती शहाणा म्हणावा? यालाच म्हणतात दीड शहाणा. हा, जर या स्थानी अन्यथा ख्याती मानली तर, आता जर इथं तुम्ही जर म्हणता हो अन्यथा ख्याती मानावी लागते, आता तुम्ही म्हणणारच, आता काय अन्यथा ख्याती इथं मानावी लागते, तर सुक्तीच्या ठिकाणी म्हणजे शिंपलेच्या ठिकाणी रजताची उत्पत्ती सांगण्याची खटपट का करता? अनिर्वचनीय उत्पत्ती सांगण्याची खटपट का करता? अनिर्वचनीय सर्पाला तुम्ही का म्हणता? ही खटपट आहे तुमची, का म्हणून करतात ती खटपट उगच उगत? आता अन्यथा ख्यातीनं याचा सगळा बंदोबस्त व्हायलाय का नाही? आणि मग अनिर्वचनीय ख्याती सांगण्यात तुमचं काय एवढं लगे हे खटपट का म्हणून इतकी करायची? आता हे सोपं आहे का नाही अन्यथा ख्याती मानायची? ब्रह्माच्या ठिकाणी जी कारणता आहे ती देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला आली. वास्तविक पाहता देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही, ती ब्रह्माच्या ठिकाणी कारणता आहे. असं मानलं की झालं, अन्यथा ख्याती होती. अनिर्वचनीय ख्याती सांगायची काय गरज आहे? सुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची उत्पत्ती सांगण्याची का म्हणून खटपट करता? तेथे अन्यथा ख्याती मानली तरी चालते. इतकंच नाही, सर्व भ्रमस्थली जिथं जिथं भ्रमरूप पदार्थ उत्पन्न होतात त्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती मानण्याची जरुरीच नाही. आणि तुम्ही आतापर्यंत माझ्या बंधूलाही अनिर्वचनीय ख्याती सांगितली आणि मलाही तुम्ही अनिर्वचनीय ख्याती सांगायला, मला तुम्ही त्याच्या मापात धरू नका. मी तर्कदृष्टी आहे. मी कसं आहे, मी त्याच्या इतकं शहाणा नाही, पण मी कोणाच्या हातात जाणार नाही. कोणी काही सांगितलं ते मानणार नाही. मी तर्क करीत असतो तिथं असं जर झालं तसं जर केलं तर तसं केल्यानं काय होईल हे मला आधीच कळत आहे. का म्हणून मी तर्कदृष्टी आहे. म्हणून आता आपण असे म्हणाल किती झाडाझडती गुरुची घ्यालाय. आणखी आता हे सांगितलं नाही इतकं, आता इतकं लक्षात घ्या. तो म्हणतो आणखी तुम्ही काय म्हणता ना? आता आपण असे म्हणाल की जसे ज्ञेय असते तसेच ज्ञान होत असते, कारण म्हणलेले सांगितलेले ते ना, जसं ज्ञेय असेल तसे ज्ञान होते. अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान होत नसते. आम्ही सांगितलेला सिद्धांत आता अन्यथा ख्यातीचा
ते तुम्ही मोडीत काढता. तर कसा मोडीत काढतात? अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान होत नसते, जशी वस्तू असते तसंच ज्ञान होत असतं, असा तुमचा सिद्धांत सांगता, है का नाही? आता आपण असे म्हणाल की जसे ज्ञेय असते तसेच ज्ञान होते, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही. म्हणून तुम्ही अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्ती मानतात. तुम्ही काय करतात? अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती मानतात, उत्पत्ती मानून त्याला अनिर्वचनीय ठरवितात, है का नाही? मग म्हणून सुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पत्ती करिता अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे असं तुम्ही म्हणणार. याकरता देशकालाच्या ठिकाणी जी कारणता आहे, जी प्रतिती यायली ती कारणता देशकालाच्या ठिकाणी ती अनिर्वचनीय मानली आहे. तुम्ही अनिर्वचनीय मानली आहे कारण त्याच्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही. तुम्ही काय म्हणणार? देशकालाच्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही रे बाबा, असं तुम्ही म्हणणार. पण असे आपणास म्हणता येणार नाही. पण तुम्ही हे जे म्हणायलात ना, मला सांगायलात ना, हे तुम्हाला असं म्हणता येणार नाही. कारण जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये जास्वंतीच्या फुलावर जर काचेचा स्फटिक ठेवला आणि त्या स्फटिकामध्ये त्या काचेच्या वळ्यामध्ये लालपणा जो त्या फुलाचा दिसतो, तो वास्तविक लालपणा त्या काचेमध्ये आहे का? मग या ठिकाणी तरी तुम्हाला अन्यथा ख्याती मानावी लागणार नाही का? इथं अनिर्वचनीय मानायची का ते रंग? मृगजळ अनिर्वचनीय आहे का? अन्यथा आहे. अहो, रज्जूवर उत्पन्न झालेला सर्प तो आम्ही अनिर्वचनीय असं मानू, कदाचित मानू. पण काचेच्या गोळ्यामध्ये त्या वस्त्राचा किंवा फुलाचा रंग हा अनिर्वचनीय मानायची काय गरज आहे? तिथं अन्यथा ख्याती मानल्या जमत नाही का? हा, जमत आहे, जमत आहे. तिथं अनिर्वचनीय ख्याती मानण्याची काही गरज नाही. हा, पण अन्यथा ख्याती नाही त्याचा निर्वाह करता येणार नाही का? हा, हे लक्षात ठेवा. पण याचं म्हणणं काय आहे? अनिर्वचनीय ख्याती मानण्याची गरजच नाही. इथं काय मानायचं? अन्यथा ख्याती मानायची. मग जपा कुसुमाच्या दृष्टांतात स्फटिकामध्ये अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केला नाही. तुम्ही त्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती मानली नाही. तेथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार केलेला आहे. तिथं जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला आहे. याकरता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला तर काय बिघडायले? मग सगळीकडेच अन्यथा ख्यातीच म्हणा ना, अनिर्वचनीय ख्याती कशाला सांगायला? ती अनिर्वचनीय ख्याती सांगायची काय गरज आहे सगळीकडे? आता तुम्ही तर जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये अन्यथा ख्याती तर मानतातच ना, आणि मग सगळीकडे मानाच की तशीच. मग म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकता पडणार नाही ही ख्याती जर मानली तर. असे मला अगोदरपासूनच वाटत होतं हो गुरुजी, पण मला म्हणता आलं नाही तुम्हाला. मला आधीपासूनच वाटत होतं. बाप म्हणते पोराला, अरे इथून घालू नको गाडी, इथून घालू नको गाडी. मुलाला वाटलं इथं वाळलेलं दिसायला राहून काऊन बाप घालू नको म्हणायला लागलाय. जरा खरबड रस्ता आहे म्हणून म्हणत असन, पण बापाला माहित होतं खाली ओलंय म्हणून. हा, काहीतरी धोका आहे तिथं म्हणून त्याला माहित होतं. मग तो बाप म्हणतो फसल्यावर
मला आधीपासूनच वाटू लागलं इथं फसती गाडी, म्हणून तुला म्हणून लागलो घालू नको. मला तसं मला आधीपासूनच वाटू लागलं अनिर्वचनीय ख्याती मानायची काय गरज नाही, अन्यथा ख्यातीवर ही निर्वाह होतय. अनिर्वचनीय ख्याती मानली तरी जमत आहे असं मला आधीपासूनच वाटू लागलं. त्याला वाटलं आपलं सगळंच पकलं काय की, आपण हे सांगितलं गुरुजी बोलाना त्या अर्थी आपलं पक्कच झालंय काय की, म्हणजे हेच खरंय, म्हणजे आपलाच विजय होतो का काय की, गुरुच आपले शिष्य होते तर. असं त्यानं त्याचं मत पटवून दिलंय. तर मग आता इतकं तो पटवून द्यायलाय म्हणल्यावर त्याला का कमी समजावं का? आता त्याचा तो गुण सोडीना झालाय म्हणल्यावर नंतर गुरुजी त्याच्या मतानुसार कसं त्याचं समाधान करतात ते उद्याच्या वेळात पाहू. वेळ झालाय आता थांबू. पुंडलिक वरदे.